नमस्कार, मी पंजाबच्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये 7 मे महाराष्ट्रामध्ये आणि 8 मे दरम्यान वारे वादळीसह अवकाळी पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घेता. पण महाराष्ट्रातल्या राज्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की ज्यांचा कांदा काढणी चालू आहे, ज्यांचे ऊस असेल, तुम्ही काय करा, 12 मेच्या अगोदर तुम्ही तुमच्या ऊसाची कांदे झाकून ठेवा. कारण की राज्यामध्ये 12 मे ते 17 मेच्या दरम्यान राज्यामध्ये परत अवकाळीचं संकट असणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात. राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये 12 मे ते 17 मे दरम्यान परत अवकाळीचं संकट असणार आहे. ज्यांचा कांदा काढणी चाललेला असेल त्यांनी कांदा झाकून ठेवा. कारण की राज्यात 12 ते 17 दरम्यान अवकाळी पाऊस असणार आहे. आणि राज्यातल्या महाराष्ट्र राज्यातल्या या देवभूमीहून एक अंदाज देणार आहे की महाराष्ट्रातल्या राज्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये यावर्षी दरवर्षी काय असतं, 21 मेला काय असतं, अंदमान बेटावर मान्सून येतो. पण राज्यामध्ये यावर्षी तुम्हाला एक सांगू इच्छितो की राज्यामध्ये 15-16च्या दरम्यान मान्सूनची दस्तक देणार आहे. अंदमान बेटावर धडक देणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घेता. लवकर जर अंदमान व मान्सून आला तर लवकरच महाराष्ट्रात येणार आहे. म्हणून महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी. आणि राज्यातल्या परत शेतकऱ्याला सांगू इच्छितो, आज 7 मे 8 मे महाराष्ट्रामध्ये अवकाळी पाऊस असणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात. पण 12 मे ते 17 मे दरम्यान याच्यापेक्षा जास्त अवकाळी राहणार आहे, गारपीट राहणार आहे, वारे राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच मी उद्या परत एक मेसेज देणार आहे. आणि हे ठिकाण पाहू शकता, ही आहे गंगा नदी. ही हरिद्वार मधली ही नदी आहे, गंगा आहे म्हणून हे तुम्ही पाहू शकता. धन्यवाद.